आपण चिकन मॅरिनेट करून घेतलेलं आहे. आता आपण पॅन हीट केलेला आहे, तर त्याच्यात थोडंसं एकदम थोडं ऑइल टाकूया. किती लागणार आहे बघा. एकदम थोडं, एकदम स्लाइट. आता आपण ह्याच्यात टाकूया. गॅस मोठा करूयात का? हो, छोटा करूया. टाकलेला आहे. आता आपण हे कव्हर करूया. झाकून ठेवायचंय. येस, ठीक आहे. किती वेळासाठी? आपल्याला इथून दिसेल ना, लाईक थोडंसं असं वाफ आलेली आणि झालेलं कळतं साधारण. आणि परतायचंय थोडं, दुसरी साईड पण आपल्याला करून घ्यायला. बरं, काय वाफ यायला सुरुवात झालेली आहे. ठीक आहे, आता आपल्याला एका बाजूनी छान हे झाल्यानंतर मग दुसऱ्या बाजूनी करायचं ना. ठीक आहे, म्हणजे 2-3 मिनिटं वाट पाहायला लागेल. पाहूयात ना मग वाट. येस, व्हेरी गुड. वाट पाहूयात आणि मग बोलूयात पुढच्या कृतीकडे. 2-3 मिनिटं आपण वाट पाहिलेली आहे आणि मला वाटतं त्याचा ज्या पद्धतीने आवाज येतोय ते एका बाजूनी झाला असेल. करूयात चेक. येस, ऑफकोर्स झालेलं आहे, पण थोडं लो करूया. मस्त क्रिस्पी झालं. क्रिस्पी झालंय ना. वा, तिला सगळे शब्द माहिती आहेत. क्रिस्पी झालंय, मॅरिनेट झालंय, असं झालंय. तिने मग अशी पॅन तापलाय की नाही असं पाहिलं म्हणजे बघा समज किती भारी आहे तिची. परत वरती परत ठेवायचं. येस, थोडं. ठीक आहे, झालं असेल हे. करूयात चेक. बघा बरं काय सांगते साईच्या कानात. 2 मिनिटं थांब. ठीक आहे, म्हणजे आपल्याला थोडक्यात दोन्ही बाजूनी रोस्ट करून घ्यायचं. म्हणजे थोडं ब्राउनिश असं ते झालं पाहिजे. अच्छा, ते रेडी आहे. आणि मग बटरचं काम काय? ते वरतून असं टाकलं की खूप ऍक्च्युली थोडं चांगलं होतं. हेल्थमुळे थोडंसं की अगदी थोड्या तेलावर आपण तर मग ते म्हणून आपण बटर फक्त थोडंसं वरतून हे टाकतो. ठीक आहे, अगदी कमी ऑइल. क्या बात आहे. जरा इकडे आहे. इशिता नावाच्या छोट्याशा बाळाने आज आपल्यासाठी एक फार साधी सोपी छान रेसिपी केली. पण हिच्या वयाच्या सगळ्या मुलींनी ती करून पाहायला हरकत नाही. कारण काय, याच्यामध्ये खूप काही कॉम्प्लिकेशन्स नाही आहेत. फार साधी सोपी सरळ मॅरिनेट करून रोस्ट करून घ्यायचं. बरोबर. आणि या रेसिपीचं नाव आहे रोस्ट चिकन. फॅन्टास्टिक. रोस्ट चिकन तयार होत आहे. आम्ही त्याला छान बटरनी चाट मसाल्याने सजवतो. तुम्ही लिहून घ्या साहित्य आणि कृती. रोस्टेड चिकन बनवण्यासाठी लागणारे साहित्य: चिकन, दही, हिंग, चाट मसाला, बटर, हळद, तंदुरी चिकन मसाला, गरम मसाला, आलं लसूण पेस्ट, मीठ, तिखट आणि लिंबू. कृती: प्रथम एका काचेच्या भांड्यामध्ये चिकन ठेवून त्यावर लिंबाचा रस घालून चिकन मॅरिनेट करावं. एका काचेच्या भांड्यामध्ये दही, हिंग, गरम मसाला, तंदुरी चिकन मसाला, हळद, तिखट, मीठ आणि आलं लसूण पेस्ट घालून मॅरिनेशनचं मिश्रण तयार करून घ्यावं. लिंबाच्या रसात मॅरिनेट केलेलं चिकन दह्याच्या एकत्रित मिश्रणात घालून पुन्हा 1 तास चिकन मॅरिनेट करून घ्यावं. फ्राईंग पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन घालून पॅनवर झाकण ठेवून चिकन क्रिस्पी भाजून घ्यावं. भाजलेल्या चिकनवर बटर घालावं आणि सर्व्ह करावं. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा काय झालं? काय झालं? काय आले मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अहो, पण आईच म्हणली काय तिची? पटला काय तिका? मला माहिती. आई, मी तुम्हाला नंतर फोन करते. हो.
आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्यात? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.